आजोबा कसं वाटतंय? आवडलंय का? पुढचं पुढचं होऊ दे, पुढचं हो मग सांगतो. बहुतेक चालू सायलेंट द्या. मोडवर येते. तर मगाशी साक्षीचा इथं परफॉर्मन्स झालेला आहे. बरं, लहान मुलांनी काही केलं की आणखीन दुसऱ्या लहान मुलांना सुद्धा वाटतं की मी सुद्धा काहीतरी करावं. बरं, हा परफॉर्मन्स कुणीतरी आपल्या प्रेक्षकांमधल्या कुठल्या तरी मुलीनं पाहिला, तिनं हट्ट केला की मला सुद्धा इथं काहीतरी करायचंय. बरं, आता नाही कसं म्हणायचं, लहान मुलं आहेत. तेव्हा आता एक लहान मुलगी इथे येणार आहे आपल्या बाबांच्या बरोबर. तिचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. येत आहेत दिगंबर आणि आरती. आवडतीला ह्याची म्हणून येतं मी आणलं, आवडतीला ह्याची म्हणून येतं मी आणलं, तिच्या हो म्हणण्याला आता मी मानलं. इकडचे हे तुषार भाऊ लागतात वाजवायला, तवा आमची गोदी ती लागते घरभर नाचायला, तवा आमची गोदी ती लागते घरभर नाचायला. अरे वा 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 वा, तुषार भाऊ काय झॅक वाजवलं तुम्ही. खरं म्हणजे तुम्हाला 1000 रुपये द्यायला पाहिजे. नाही दिले असते, पण म्हणलं माझ्या 1000मुळे तुमच्याच 1000 भानगडी नको. बाबो सचिन भाऊ पिळगावकर नमस्कार. बरं का, अहो प्रत्यक्षात पहिल्यांदा बघतो ना, तर आमच्या नशिबात कुठे तुमचे सिनेमा बघितलेत. अरे देवा, स्वप्नील भाऊ आणि अतुल भाऊ, देवा देवा, निर्मिती ताई काय झाक दिसताय तुम्ही. तुमचे पण लय प्रोग्राम बघतो बरं का. आता तुम्हाला समजाना एक प्रश्न पडला असेल का म्या कोण, तर म्या हाय गोदीचा बाप. आता लगेच दुसरा प्रश्न पडला असेल का ही गोदी कोण. त्याचं कसं आहे, म्या गोदीत कामाला होतो म्हणून पहिल्या पोरीचं नाव ठेवलं गोदी. आणि ती आली बरं का इकडं तुम्हाला जोक सांगायला. आता येईल बघा पटकीन. गोदे अगं गोदे पटकीन या, आपल्याकडे 5च मिनिटं आहेत. अहो कुठं म्हणून कार्टी वेळेवर जात नाही हो. हिच्या जन्माच्या वेळेला डॉक्टर साहेब म्हणायचे 5 मिनिटात येईल, 5 मिनिटात येईल. 5 दिवसानंतर आली बोला. त्याला असे जोक सांगते ना, तुम्ही खुर्चीवरून खाली पडून लोळाल बघा. ए गोद्या गा ये लोक खोळंबलीत पटकीन ये. ए बाळा, तू आज शिका उभी राहिली. खाली धोदा आहे. दादा मग पटकीन उतर, नाही तर त्याचं खेचर होईल. एका फटक्यात खेचराला फेकून दिलं आहे का नाही. वा 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 वा. थांबा मी जरा बँड वाजवून येते. अगं ए कार्टे इकडे ये. आपण नसतो त्याला हात लावायचा. नाही नाही बँड वाजवणार आहे मी. मागचं काय. नाही नाही इकडे इकडे, असं हट्ट नाही करायचा, कळलं का. नाही मला वाजवायचंच आहे. बाळा तू नेमकं हे काय केलं ग. मी रुसले. अरे तुझी आहे ना, असं रुसायचं नाही. उठ पटकीन. आपण फुल आलो का नाही. म्हणजे अगं मला सांग, टीव्हीवर काय असतं. फ्लॉवर पॉट. आपल्या टीव्हीवर बुधवार गुरुवारी काय असतं. तुमची चड्डी. तू काय माझी इज्जत घालवायला आली का इकडं. अगं प्रोग्राम काय असतो. फू बाई फू. हा तुला आवडतं का नाही. तू फॅन आहे ना, मग सगळ्यांना नमस्कार कर ना. निर्मिती आत्या नमस्कार. मावशी म्हण. सकाळी आरशात तोंड बघितलं. नाही नाही चल. स्वप्नील काका नमस्कार. मामा म्हणायचं मामा. मम्मीने सांगितलंय सुंदर आणि तरुण दिसणाऱ्या पुरुषांना मामा म्हणायचं नाही म्हणून. तो ज्या आईला बघतो घरी गेल्यावर. सचिन काका नमस्कार. चुम्मा. अगं पब्लिक मध्ये चुम्मा माझी काही इज्जत घालवते का. मम्मीने सांगितलंय काय? सुंदर आणि तरुण दिसणाऱ्या पुरुषांना तिच्याकडून लगेच चुम्मा द्यायचा. तुम्ही ना कमानावर घेऊ, आमची मंडळी डोक्यावर पडलेली आहे. तुला जोक सांगायचा ना. जोक मग पटकीन सांग. जोक कोणतं सांगू. सांग तुला आवडेल तर सांग ना बाळा. बेडरूमचं सांगू. बेडरूम असं भारी जोक आहे बेडरूमचा. ऐका तुम्ही सांग. एक आहे ना माणूस असतो, तो एका बाईला बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि तिथे
दुसरा सांग ना कुठला तरी एखादा. वाघाचं सांगू? वाघाचं म्हणजे लय भारी. वाघात सांग. एक वाघ नावाचा माणूस असतो. आ. तो एका बाईला बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि मग तिकडे माईला कळत नाही मला हे सगळे पुरुष बेडरूम मध्येच का जातात. अगं घोडे. आ? घोड्याचा सांग ना. घोड्याचा सांग. चावत नाहीये. चावट नाही मग पटकीन सांग. निर्मिती मावशीला चावट जोक नाही आवडत. स्वप्नील काकांना आवडतात. मी पाहिलं त्यांना हसताना. असे खोपतात पण नंतर. असं त्यानं बोललं हाकलून घेतील. अगं पटकीन सांग नाही तर बाहेर काढतील. सांग आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. कळत नाही का तुला? हा, सांग सांगते. पटकीन. एक आहे ना मुलगा असतो. शाबास. तो ना रडत असतो. लोकांना कळलं. पुढचं सांग ना. हा, तेवढ्यात त्याचा एक मित्र येतो. शाबास. तो त्याला विचारतो तू काय रडतो? हा. तो म्हणतो माझी कोंबडी मेली. मग मित्र म्हणतो त्यात काय रडायचं, माझं बाप मेलं तरी मी रडलो नाही. तो म्हणतो तुझा बाप काय अंडे द्यायचा का? जोक ना जोक वाजा वाजा. बस बस जोक झाला. जोक झाला. आता तुला दुसरं काय येतं पटकीन सांगायचं. दुसरं? तुला शेर म्हणता येतो का? शेर. मग म्हण शेर. शेत. अगं तसा नाही मी शिकवलं ना तुला शेर. कुठला? दूर से देखा तो लड़की बाल हिला रही थी. हाँ. दूर से देखा तो लड़की बाल हिला रही थी. नजदीक जाके देखा भैंस पूंछ हिला रही थी. जोक दे जोक वाजा वाजा. अगं असं नसतं करायचं. तुला शेर येतो ना सांग पटकन. दूर से देखा हाँ? तो रबड़ पड़ा था. शाबास. दूर से देखा तो रबड़ पड़ा था. हाँ. उठा के देखा तो गब्बर खड़ा था. वाजा वाजा. लवकर ये लवकर ये. मला पप्पू म्हणून हे पाहिजे. मला हे पाहिजे. वर चल वर. अंकुश चौधरी. अगं असं एका झटक्यात सगळं बदलता येत नाही बाळा. असं नाही असं नाही. सांग सांग जोक सांग पटकीन. जोक सांग. जायचं ना आपल्याला. काय चाललंय तुझं? मला खरंच भीती वाटते. कसली भीती वाटते माझ्या बाळाला? मैं कभी हा बतलाती नहीं पर तुझी से ही डरती हूँ मैं. तुझे सब कुछ पता है ना. असं सगळं खरं तर लिटिल चॉपच करणार होतो पण वेळच नाही मिळाला मला. चल 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 पटकीन सांग पटकीन. एखादा जोक सांग ना पटकीन. जायचंय ना. खरंच भीती वाटते. भीती वाटली की लगेच म्हणायचं ऑलिज वेल ऑलिज वेल ऑलिज वेल. मग आपल्यावर आलीच वेळ आलीच वेळ आलीच वेळ. आता आपल्यावरची गेली वेळ सांग ना पटकीन. विसरले. हे जायचं गजनी. पटकीन सांग. आपल्याकडे वेळ कुठे आहे? एकच जोक सांगायचं. संपत आली वेळ. चल सांगू. हा. एकदा भेटून येते ना अंकुश चौधरी. कधी सापडत नाही तो. ही कोण आहे? कसं? ह्यांना घेऊन बाळा, जाऊया? असं नाही करायचं. इथून बाहेर हाकलून देतील ना. असं नाही असं करायचं. अंकुश भाऊ माफ करा. माफ करा मला. असं नाही करायचं. अगं सांग पटकीन. वेळ संपली सांगितलं ना तिकडून शिट्टी वाजवतील. चल. आधी त्यांना सांगा हा आय लव्ह यू म्हणायला मला. हा नंतर. जोक सांगते. सांगू. ह्या वयात बरीच प्रगती झाली आहे तुझी. पटकन सांग ना. आपल्याला जायचं ना. हा. एक आहे ना हत्ती असतो. हत्ती. तो ना असं झाडावर चढतो. हत्ती झाडावर चढतो. चढतो. चढतो चढतो. पुढं तो चढतो. हा. तिथे एक माकड बसलेला असतो. तो हत्तीला विचारतो हा? हत्ती हत्ती तू इथे काय करतो? हा. तो हत्ती म्हणतो मी इथे सफरचंद खातो.
शाबास. पण माकड म्हणतो हत्तीच्या, हे तर पेरूचं झाड आहे. अरे वा. हत्तीला राग येतो. हा. हत्ती म्हणतो अरे माकडीच्या, सांगते ना. अरे माकडीच्या माझ्या खिशात आहे ना सफरचंद. अरे वा, जोरदार, जोरदार. काय चाललंय तुझं? माफ करा मंडळी, माफ करा. मला माहित आहे खरं म्हणजे माझी पोरगी म्हणजेच एक जोक आहे, पण काय करणार हो, बापाचं काळी लय माग लागली म्हणलं घेऊन जायचं म्हणजे जायचं. आता झालंय ना तुझ्या मनासारखं. कुठे सगळ्यांना आय नमस्कार लव्ह यू कुठे म्हणाले ते? म्हणणार नंतर म्हणणार. त्यांना अशी तोंडावर बोलायची सवय नाही, ते पत्र पाठवतील आपल्याला. सगळ्यांना बाय कर, आपल्याला जायचं नाही इकडनं. टाटा टाटा. हे पप्पू नको गं. तू घरी चल, तुला आणि तुझ्या आईला कसा तुडवतो बस. बाळा अगं एवढं अंग शेक्यापर्यंत नसतं रागवायचं. पप्पू हा मी लाजले. हा? वा बाबू, बरायच ना बाबा. प्रथमोपचाराची पेटी आणली मी, बरोबर ये नंतर. वा धमाल झाली. आता मी आमच्या आजोबांना विचारणार आहे त्यांना हा ऍक्ट कसा वाटला. आजोबा कसं वाटलं? नाही, मला कसा वाटला याच्याऐवजी अंकुशला कसा वाटला हे विचारूया. एकदा आय लव्ह यू म्हणून टाक बाबा, काय ते एकदा संपवून टाक, त्याच्यावर चर्चा ना. बघ जरा कसा वाटला. बरं पत्र पाठवायचं असेल तर पत्ता देऊन ठेव. असं उघडपणे कधी कोणी म्हटलं नव्हतं. ज्या आईने तुला जन्म दिला त्या आईला सांग लव्ह यू. चालू दे, चालू. वा धमाल झालेला आहे बाबा तुमचा ऍक्ट. तेव्हा गोदा तुम्हाला फायनलच्या आता निकालासाठी मनापासून शुभेच्छा. थांबा, पहिल्यांदा आधी महागुरूंना काहीतरी सांगायचंय. छान तर झालाच ऍक्ट. तुम्ही दोघं अतिशय सुंदर परफॉर्म करता. दिगंबर तुम्ही तर खूपच पूर्वीपासून तुमचं मी काम पाहत आलेलो आहे. तुम्ही अप्रतिम ऍक्टर आहात. आरतीना मी या शो मध्ये प्रथम पाहिलं आणि तुमचा परफॉर्मन्स पाहून मला आरती असं म्हणायला पाहिजे, आय लव्ह यू. थँक्यू. नंतर भेटा. भेटावं लागणारच आहे कारण माझ्या सिनेमात तुम्हाला काम करायचं आहे. क्या बात है. वा तेव्हा महाअंतिम फेरी जवळपास तुम्ही आता निम्मी जिंकल्यातच जमा आहे. म्हणजे महाअंतिम फेरी तुम्ही जिंका अगर हारा, पण ही नामी संधी तुम्हाला मिळालेली आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या या गोदीसाठी. तर अशीच धमाल करा. निकालासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. थँक्यू.